सो हे गाइस व्हाट्स अप, वेलकम बॅक टू अनदर बँगर व्लॉग. सर्वप्रथम सर्वांना जय शिवराय. तर आज आहे दिवस 7वा. बघत बघत 7 दिवस झालेले आपल्याला ब्लॉगिंग करत. मला स्वतःलाच यकीन होत नाही, बट भारी वाटतंय. सगळ्या गोष्टी चेंज होत आहे हळूहळू, स्टेप बाय स्टेप. एक सेकंड. स्टेप बाय स्टेप एक एक गोष्टी चेंज होत आहे, मॉडिफिकेशन होत आहे, अपडेशन्स होत आहे. बट त्यासाठी एकदम ग्रेटफुल आहे. मी हळूहळू शिकतोय मी सुद्धा. सो आजचा ब्लॉग आहे, जसं मी स्टार्टिंगला बघितलं, मी घेतलेला आहे प्री वर्कआउट. आज आहे जिम. आजपासून तुमचा भाव जिम करणार आहे एकदम कसून. तुम्हाला दाखवत होता कसं आहे काय काय नाही. भरपूर दिवसांनंतर जिम स्टार्ट करतो. आय गेस मंथ्स नंतर स्टार्ट करतोय. मध्ये जो माझ्या लाईफमधला पॅच होता त्यामध्ये तर मला जमलं नाही. सो आता गोष्टी नॉर्मलाइज करण्यासाठी जिम वगैरे त्या गोष्टी सगळ्या कॉन्स्टंट स्टार्ट करतोय. सो आपण प्री वर्कआउटमध्ये मिल्कशेक पितोय. मिल्कशेकमध्ये केळी, दूध, फ्रुट्स, नट्स अँड एव्हरीथिंग. सो चलो तुम्हाला दाखवतो काय काय विषय काय नाही. लेट्स गो. अँड हा गाईज, मी जिमला जातोय कम से कम एक 3 ते 4 प्लस मंथ्सनी जातो. 3-4 महिन्यांच्या गॅपनी जातो. सो आज मोस्टली वॉर्मअप म्हणा किंवा मग बेसिक एक्सरसाइज, की प्रत्येक एक्सरसाइजच्या 2-2 सेट त्याच गोष्टी दिसणार आहे आजच्या ब्लॉगमध्ये. बट मजा येणार आहे. आणि तुम्हाला माहितीच आहे आपले ब्लॉग म्हणजे की मजा मस्ती कन्फर्म असते. लेट्स गो. जिममध्ये भेटत होतो मला सगळ्यांना, आमच्या जिम दादाला, आमचे जे काय तिथले आपले मित्रमंडळी वगैरे सर्व. लेट्स गो. अँड हा गाईज, मी नोटीस केलं, अनालिटिक्स चेक करत होतो मी चॅनलची, तर काही लोक बघतात बट सबस्क्राईब करत नाहीये. असं नका करू. सबस्क्राईब करा तुमच्या भावाला. सबस्क्राईब केल्याशिवाय जायचं नाही. सबस्क्राईब करायचं आणि मेन म्हणजे बेल आयकन पण प्रेस करावं. जसं मी युट्यूबला मॉर्निंगला ब्लॉग पोस्ट करेल ते स्टोरी टेबल किंवा मग ब्रॉडकास्टवर आम्ही टाकल नाही माहित नाही, बट जर बेल आयकन प्रेस केले असेल तर तुम्हाला ते ब्लॉगचे लगेच नोटिफिकेशन येईल. लगेच तुमचा एकदम दिवस भारी जाईल माझा बघितलं. आणि हा, जे लोक युट्यूबला बघताय ते लोक इन्स्टालाही बघताय, जर ब्रॉडकास्ट चॅनल जॉईन नसेल केलं तर जॉईन करून घ्या. प्रोफाईलमध्ये माझं लिंक आहे. लेट्स गो. पीस आउट गॅग आपल्या ब्रॉडकास्टचं नाव आहे. पीस आउट. गाईज, आपण जिमला पोहोचलेलो आहे. ही आहे आमची सिग्मा वर्ल्ड फिटनेस. लेट्स गो. तुम्हाला दाखवत होता, तुम्हाला जिम टूर देतो. जिम टूर, पहिले जिम टूर देतो. असली भारी जिम आहे ना आमची. अक्षय दादा यो खतरनाक माणूस आहे तो. काय भारी ट्रेनिंग देतो तो. मला जिम टूर देतो. लेट्स गो. जिम करूया मस्त. डे 1 आहे. सो मोस्टली मसल्सला सवय लावू आज, म्हणजे की अवेअरनेस की भाई जिम चालू हो चुकी. लेट्स गो. काही जस तुम्हाला सांगितलं होतं अक्षय दादा, विषय डेंजर खतरनाक. तुम्हाला आज अक्षय दादा माझं वर्कआउट घेणार. या वर्कआउट घेतोय भाऊचा मी. या तुम्ही पण सगळी वर्कआउटला जिमला या. सिग्मा वर्ल्ड फिटनेसला. सिग्मा वर्ल्ड फिटनेस आपलं आहे वाकडला. ये हमारा इधर इग्नो भाई, हमारा छोटा चिड़ियाघर. आज जिम करने का भाई फुल सेटअप वेटअप मारेला है. खतरनाक है आज अपना भाई. बॉडी दिखा. क्या बात है. गाइस, बेसिकचा वॉर्मअप झालेला आहे. आपल्याला दादांनी जेवढं सांगितलं तेवढं. एवढं फॅन सुरू आहे, बाहेर थंडी आहे तरी सुद्धा घाम येतोय. यस, करायचंय आजपासून. यस, लेट्स गो. आता बघूया पुढे दादा काय सांगतो काय नाही. सी दाखवतो तुम्हाला, सर्व दाखवतो. बेसिक बिगिनर, भरपूर दिवसाच्या गॅप नंतर कशी जिम करायची, कसं काय करायचं, तुमचा भाव तुम्हाला दाखवणार. भरपूर दिवसानंतर वर्कआउट करते म्हणून थोडस असं होतंय, बट यस करूया. हमारे जिम का ये कृष्णा है. कृष्णा और हमारे जिम का नक्का कृष्णा है. हो गया फ्लेक्स करना चालू. बेसिक मिक्स मारणार आहे. मिक्स तर इन्क्लाइन चेस्ट पासून स्टार्ट करतोय. आणि हा माझा वर्कआउट घेतो ना.
हा बात दोन्ही दाखवा ना सर. डबल बायसेप सरांचे. क्या बात आहे, क्या बात आहे. आणि सरांचं वय आहे. सरांचं वय किती आहे सर? 57. सरांचं वय 37 तरी 37 तरी म्हणजे दिसतात यंग सर. जिमचा कमाल. हा सर. येस. काहीच फार मजा येते. भरपूर दिवसांनी वर्कआउट करतोय. येस, मजा येते, मजा येते. अगेन ट्रॅकवर यायचा बात आहे. येणार 100%. लेट्स गो. काहीच एकदम छान असा वर्कआउट झालेला आहे आपला. म्हणजे मोस्टली सर्व मसल ट्रेन झालेलं आहे. आज फर्स्ट डे असल्यामुळं आपण जास्त करत नाहीये. कारण की पुन्हा जर फर्स्ट डेला जर जास्त केलं आणि पुन्हा जर मसलला जर काही झालं असेल तर मग पुढे त्याचा प्रॉब्लेम होतो. त्याच्यामुळे फर्स्ट डेला आपला प्रॉपर वर्कआउट झालेला आहे. आता जाऊन अगेन स्ट्रेचिंग करायची. म्हणजे जे मसल्सला सवय नसती भरपूर दिवसांपासून ती आता वर्कआउट केल्यावर थोडेफार स्ट्रेच होता. सो पुन्हा आता स्ट्रेचिंग करायची. नंतर पेन देखो हमारे भैया. काय जसं तुम्हाला सांगितलं स्ट्रेचिंग. सो आपल्या एकदम ओके मध्ये स्ट्रेचिंग झालेली आहे. एकदम मस्त. आज एकदम भारी वाटतंय. भरपूर दिवसांनी जिमला आलेलो आहे. सो आता होपफुली दररोज कंटिन्यू असणार आणि तुम्हाला जिमचाही कॉन्टेंट दिसणार. सो बघूया आता पुढे काय होतं काय नाही. डायरेक्ट घरी जाऊन पोस्ट वर्कआउट मील करायची, जेवण करायचं, ब्लॉग एडिट करायचा, थंबनेल एडिट करायचा. आणि याच्या जो लास्ट वाला ब्लॉग होता कालवाला त्याला तुम्ही एकदम छान प्रतिसाद देताय. सो त्यासाठी धन्यवाद. पिच पिली पिली पीच. बांधिलकीचा विषय काही विषय नाही. बांधिलकी सोबत असल्यावर सगळ्या गोष्टी पॉसिबल आहे. सो भेटूया पुढे. वर्कआउट तर झालेलं आहे. आता भेटूया पुढे. सो घरी आलेलो आहे गाईज. आता फ्रेश होऊन आंघोळ वगैरे करून मग डिनर बनवायचं. प्रोटीनवाला डिनर. पोस्ट वर्कआउट ड्रिंक वगैरे घेऊन. सो लेट्स गो. त्यानंतर ब्लॉग एंड. मस्त वर्कआउट झालेला आहे. उद्या सकाळी येईल तो ब्लॉग 9:30-10 वाजता. तुम्ही बेल आयकन प्रेस करून ठेवा. काय सर्व गोष्टी आवरलेल्या आहे. जेवण झालेलं आहे. प्रोटीन वगैरे सर्व घेतलं. डाएट वगैरे एकदम पद्धतशीर झालेला आहे. आता वेळ होती झोपायची. पहिल्यांदा भरपूर दिवसांनी वर्कआउट केलं तर जरा बॉडी थकलेली आहे. पद्धतशीर एकदम क्वालिटी जेवण झालेलं आहे. आणि तसं आहे आपलं रिच्युअल 7वा दिवस म्हणजे बरोबर आपल्याला 1 आठवडा अख्खा कंप्लीट झालेला आहे. सर्वांना धन्यवाद जे लोक मला सपोर्ट करताय. आणि नवीन लोकांना सपोर्ट करा रे. लेट्स गो. भेटूया उद्या. पीस आउट.